एक हात मदतीचा. सोलापूर आणि भूम तालुक्यामध्ये आलेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे त्या भागामध्ये अतिनुकसान झालेलं आहे. तेथील नागरिक त्रस्त आहेत आणि याचं भान ठेवून आपल्या सांगली नगरीमधील इनाम धामणी, जुनी धामणी, अंकली या परिसरातील नागरिकांनी एकत्र येऊन अन्नधान्य, कपडे, शालेय साहित्याचे अतिशय उत्कृष्ट स्वरूपाचे 340 किट, लहान मुलांचे कपडे, 700 साड्या आज पाठवण्यात आल्या. आज या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जनस्वराज्य पार्टीचे प्रदेश अध्यक्ष समितदादा कदम उपस्थित होते. या प्रसंगी गावातील सर्व नागरिक, महिला, लहान थोर उपस्थित होते. यावेळी काही वर्षांपूर्वी सांगलीमध्ये आलेल्या पुराची आठवण करून आम्हाला अशा परिस्थितीचा अनुभव आहे. आम्हाला देखील अनेकांनी मदत केली होती आणि इथून पुढे आणखीन काय मदत लागल्यास आम्ही मदत करण्यास तयार आहोत, असं मत सगळ्यांनी व्यक्त केलेलं आहे. या भागाचे विद्यमान इनाम धामणी ग्रामपंचायत सदस्य सुहास पाटील अप्पा आणि त्यांच्या सहकार्याने पुढाकार घेऊन हा उपक्रम राबवलेला आहे. नंदन पाटील, इनाम धामणी रहिवासी. आज आपण इथे सगळेजण भूम किंवा सोलापूर जिल्ह्यात जो पुराचा सगळ्यांना तडाखा बसला आहे त्यांना मदतीसाठी साहित्य पाठवण्यासाठी एकत्र जमलेलो आहे. सुहासदादा पाटील आमच्या गावाचे एक होतकरू आणि नेहमी पुढे होऊन जे सगळं असं मदत करत असतात. त्यांनी एक आवाहन केलं होतं की आपल्याला जेव्हा पूर परिस्थिती आली होती, जशी सगळ्यांनी आपल्याला मदत केली तसं आता एक कर्तव्य म्हणून आपलंही त्यांना मदत करणं आहे. आणि त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत धामणी गाववासियांनी, सर्व महिलांनी जे यथाशक्ती मिळेल असं सगळ्या सामग्रीची जुळणा केली. आणि पहिले 100 किटची तयारी करायची होती, पण सगळ्यांच्या मदतीचा ओघ बघता बघता ते जवळपास 350 किटपर्यंत सर्व तयारी झालेली आहे. आणि आज हे इथलं साहित्य सगळं त्यांच्याकडे रवाना होणार आहे. इथून पुढेही त्यांना काही मदत लागेल तर आम्ही नक्कीच तत्पर असू या मदतीसाठी. त्यांना काही मेडिकल मदत लागणार असेल किंवा आणखीन काही असेल, जर तशी माहिती आमच्यापर्यंत पोहोचली तर नक्कीच त्याबाबतही आणखीन मदत करण्याची आमची तयारी आहे. आणि आजपर्यंत नेहमीच इनाम धामणी रहिवासी प्रत्येक गोष्टीत सगळ्यांच्या मदतीसाठी धावलेत. इथून पुढेही ते तसेच तयार असतील अशी मी सगळ्यांना विनंती करते. धन्यवाद. मी मंगल पाटील इनाम धामणीहून बोलते. आताच्या आमच्या गावामध्ये ज्या आप्पास ग्रुपनी एक हात मदतीचा हा उपक्रम जो चालू केला तो खूप उत्स्फूर्त आहे, तो खूप चांगला आहे. आणि समाजसेवेमध्ये त्यांना हे काही सांगायला लागत नाही की आमच्या गावामध्ये जेव्हा पूर आला तेव्हा त्यांनी भरभरून सगळ्यांना मदत केली आहे. आणि आत्ता ह्या वेळेला सुद्धा सुहास पाटील यांनी हे जे केलं त्याबद्दल त्यांनी जो हा महिलांच्यासाठी आहे त्याच्यामध्ये आम्हाला त्यांनी भाग घेऊ दिला. आणि महिलासुद्धा ह्याच्यामध्ये खूप धडाडीनं ह्याच्यामध्ये सगळ्यांनी भाग घेऊन खूप मदतीचा डोंगर त्यांना उभा करून दिला. आपण काय त्या लोकांना मदत तिथं जाऊन करू शकत नाही किंवा त्यांचं दुःख आपण सोसू शकत नाही. तर अशा प्रकारे आपण मदत करून त्यांच्या दुःखाला हातभार लावायचा आणि आम्ही तुमच्याबरोबर आहे एवढं त्यांना फक्त आधार देऊन ह्या ग्रुपनं जे हे केलंय मदतीचं कार्य केलं ते खूप चांगलं केलं. आणि असंच हे मदत आम्ही करत राहू आणि केलं पण आहे आणि करत पण राहू एवढं मी आप्पास ग्रुपला त्यांचं अभिनंदन करते की त्यांनी आम्हाला सुद्धा ह्याच्यामध्ये सहभागी करून घेतलं. जय जय. सुहास नेमगुंडा पाटील, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य इनाम धामणी. आम्हाला 2005, 2019 आणि 2021च्या महापुरामध्ये ज्या दुष्काळी भागानं आम्हाला उचलून धरलं, ज्या दुष्काळी भागाचा आम्ही कुठंतरी ऋण आमच्यावर आहे अशी या कर्तव्यपूर्ती म्हणून इनाम धामणीतील सर्व ग्रामस्थांनी, इनाम धामणी असेल, अंकली असेल, जुनी धामणी असेल, निलजी बामणी असेल, या कर्तव्याची पूर्ती करण्यासाठी ज्यांनी मदत दिली त्यांचं प्रथमतः मी आभार मानतो. अनेक मान्यवरांनी या ठिकाणी मदतीचा हात आमच्या या इनाम धामणी गावकऱ्यांना दिला, त्याबद्दल पुन्हा एकदा त्यांचा आभार मानतो. यामध्ये अनेक युवक कार्यकर्ते असतील, त्यांचंही मोठं योगदान, त्याचबरोबर इनाम धामणीतील पार्श्वनाथ नेमिनाथ महिला मंडळ असेल त्यांचंही मोठं या ठिकाणी योगदान आम्हाला मिळालेलं आहे. आम्ही यामध्ये बरंच काही जीवनावश्यक वस्तू असतील, शाळेला आवश्यक असणारे जे सामुग्री असेल त्या सामुग्री आम्ही त्यांना मदत म्हणून देत आहे. साधारण आमच्याकडं 340 ते 360 किट्स झालेले आहेत. यामध्ये 18 ते 21 किलोचं पूर्ण किट चांगल्या पद्धतीनं तयार करून, चांगली महिला असतील, युवक असतील, चांगली मेहनत करून हे 4-5 दिवस त्यांनी चांगलं काम करून हे किट तयार केलेलं आहे. या ब्लँकेट्स असतील, परत औषधासाठी जे लागणारे दररोजच्या जीवनामध्ये लागणारे औषधं असतील ते सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेलं आहे.
आता ते कुणाच्या हस्ते केलं होतं? आज या ठिकाणी समित दादा, त्याचबरोबर गावातील सोसायटी चेअरमन, माजी ग्रामपंचायत सरपंच असे अनेक मान्यवरांच्या हस्ते आज या किटचं जाणाऱ्या किटचं या ठिकाणी नारळ फोडून आम्ही या ठिकाणी हे केलेलं आहे. विकास सोसायटी इनामधामणी एक अतिशय चांगल्या पद्धतीचं त्यांनी परत आपल्या त्यांचं ऋण होतं म्हणून तालुक्यातील इतर सर्वच भागातून आमच्या त्या पुरामुळे नुकसानग्रस्त माता भगिनी आमच्या बंधूंवरती जो त्या ठिकाणी उभेला प्रसंग आहे, हाच प्रसंग आपल्या या धामणी गावच्या बंधूंवरही ओढवलेला आणि आमच्या भगिनी एक अतिशय चांगल्या पद्धतीनं त्याची परतफेड करायचा निर्णय घेतला. हा खूप स्वागतार्ह आपास खूप मोठा आहे. त्यांच्या माध्यमातून एक चांगलं कार्य या ठिकाणी करायचं. अतिशय दुःख होते मला अशा पद्धतीच्या या गाड्या रवाना करताना. मात्र आजही पाऊस त्या ठिकाणी चालू आहे आणि पुराची परिस्थिती आहे. फार दुःख होते, पण आपल्याला आता त्यांना ह्या दुःखातून सावरण्यासाठी आणि थोडंफार जो आपल्याकडनं शक्य आहे हातभार लावण्यासाठी आज आपण हे सगळं करून देतो. त्यांच्यासाठी जी मदत आपल्याकडनं करणं शक्य आहे, त्यांना परमेश्वर ह्या असणाऱ्या असणारी संकटाशी दोन हात करायची ताकद द्यावी. आपण सगळेजण त्यांच्या पाठीशी आहोत. एक प्रतिकात्मक दृष्टिकोनातून एक चांगला आधार तुम्ही द्यायचा प्रयत्न केला. नक्कीच ते कार्य कौतुकास्पद आहे. त्या गावच्या मंडळींचे खूप चांगल्या पद्धतीचं सामाजिक कार्यामध्ये मी कायम कौतुक करतोय. सुरेश पाटील असतील, तर आमच्या आणखीचे किरकोळ असतील, सर्वच त्यांचे सहकार्य असतील. नक्कीच चांगल्या पद्धतीचं कार्य ह्या सगळ्यांचं चालू आहे आणि त्यांच्या या अशा सामाजिक कामासाठी आमचा कायम पाठिंबा राहील. येणाऱ्या काळामध्ये कुठल्याही अडचणीसाठी या गावात मग आम्ही पूर्णपणे राहू. कधीही काळजी करायची गरज नाही. चांगलं काम करत राहा, आम्ही तुमच्याबरोबर आहोत. आणि त्या अशा प्रसंगी आज मला यायची तुमच्यामध्ये आलं, पण मला पुढे विमान असल्यामुळे जायचं आहे. परत मी एकदा तुमच्या सगळ्यांशी विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने देखील संवाद साधेन आणि तुम्हाला सगळ्यांनी येणाऱ्या ह्या सगळ्या मदतीमध्ये आपण हातभार लावला याबद्दल मला तुमचा सगळ्यांचा विशेष अभिमान आहे. मी तुमच्या सगळ्यांचं त्यासाठी कौतुक करतो आणि या गाड्या लवकरात लवकर रवाना करून त्यांना जेवढे जास्तीत जास्त मदत त्या ठिकाणी मिळेल याचा आपण सगळ्यांनी काळजी निश्चितरित्या करता येईल. आणि आता कार्यक्रमांशी बोललो काल नांदेडच्या, तर त्यांनी सांगितलं तर सगळं साहित्य आहे, शालेय साहित्याचे तिथे कमतरता आहे. तुम्ही त्या बाबतीत थोडीशी सगळी माहिती घ्या आणि आम्ही आता मुंबईला कशा पद्धतीचं साहित्य पाठवायला ते पाठवून शक्य असेल तर बघा. आज महिला मंडळाने जे अतिशय उत्स्फूर्तपणे त्यामध्ये सगळा भाग घेतला, नक्कीच तो गौरवास्पद आहे आमच्यासाठी. त्यामुळं ह्या असणाऱ्या तुमच्या कार्याला माझ्या मनापासून शुभेच्छा.